अरे काय रे भाड खाऊ केलास तू मुलीवर बलात्कार, अनसा निर्लज्ज आणि हसतोय जसा की केला आहे चमत्कार। जेव्हा तू स्वतः बनशील एका मुलीचा बाप, तेव्हा तुला कळेल केली आहे तू किती महापाप। स्वतःच्या बहिणीच्या अब्रूसाठी सिंह बनतोस, मग दुसऱ्यांच्या बहिणीच्या अब्रूवर का कुत्र्यासारखा तुटून पडतो। मेल्या दुसऱ्यांच्या बहिणीत फरक तरी काय जे तिच्याकडे आहे तुझ्या बहिणीकडे पण हाय। मेल्या तुझी तर केली पाहिजे लिंग छाटणी, अन भर चौकात तुझ्या हाता पायाची काटणी। घुसवावी तळपती सळई तुझ्या मुखातून, अन करुणी आरपार देहातून ती काढावी तुझ्या कुल्ल्यातून। दुसऱ्यांच्या पोरीकडे ज्या नजरेनं बघतोस त्याच नजरेने स्वतःच्या आई बहिणीला बघ। दुसऱ्यांच्या पोरीकडे ज्या नजरेनं बघतोस त्याच नजरेने स्वतःच्या आई बहिणीला बघ। तेव्हाच तुला तुझी अवकात कळेल मग, ते नको ते व्हिडिओ बघून तुला आलाय भलताच उतर। साल्या भेटच एकदा तुझा सगळा उतरवतो हवस हवस भूत। मेल्या तुझी तर केली पाहिजे लिंग छाटणी, अन भर चौकात तुझ्या हाता पायाची काटणी। घुसवावी तळपती सळई तुझ्या मुखातून, अन करुणी आरपार देहातून ती काढावी तुझ्या कुल्ल्यातून। जेव्हा बदलेल ही मानसिकता देशातील तरुणांची, तेव्हाच पायरी चढे स्त्री संरक्षणाची। जेव्हा नियम व व्यवस्था बदल कायम ही बलात्काराची कटट, दहशत इतकी पसरावी कायदे व्यवस्थेची की कोणाची हिम्मत न झाली पाहिजे पोरीकडे बघण्याची। देशातील नारींना दिलेच पाहिजे संरक्षणाचे धडे। कवी वैभव प्रवीण पाटील।